केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। उद्या नाशिक येथे युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात। कांदा निर्यात बंदी मागे घेऊनच दौरा करावा, कांदा उत्पादकांसाठी काय करणार हे जाहीर करावे अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली। पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्याला कांदा उत्पादकांचा विरोध आहे। कांदा निर्यात बंदी प्रश्नी पंतप्रधान काय बोलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकला येतात। या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे। कांदा उत्पादकांसाठी ते काय करणार हे जाहीर केले पाहिजे। ते केले नाही तर उद्रेक अटळ आहे। कांदा उत्पादक रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा अखिल भारतीय किसान सभाचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय। केंद्र सरकारने कांद्याच्या भावामध्ये जो हस्तक्षेप केला आणि निर्यात बंदी लादली त्याचे अत्यंत वाईट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहेत। भाव तब्बल निम्म्याने कमी आलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सबंध आर्थिक वर्ष हे यामुळे वाया गेलेलं आहे। कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मुलांची लग्न खोळंबली आहेत, मुलींची लग्न खोळंबली आहेत। सामाजिक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत, विशेषतः देवळ्यामध्ये येत आहेत, जिथे प्रचंड कांदा उत्पादन होतं आणि त्याच्यावरच तिथली अर्थव्यवस्था फिरते। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जर वाटोळं झालं असेल तर पंतप्रधानांनी याची दखल घेतली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते काय करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे। ते जर सांगणार नसतील तर उद्रेक अटळ आहे। कांदा उत्पादक शेतकरी रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना 12 जानेवारीपर्यंत निर्यात बंदी माघारी घ्यावी, नाहीतर नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदे मारू अशी भूमिका रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी घेतली। पंतप्रधानांबरोबर भेट घडवून आणा, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसंबंधी चर्चेसाठीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी थेट बोलावे असे शेतकऱ्यांना वाटते। त्यासाठी पंतप्रधानांची राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी, चर्चेसाठी वेळ द्यावा असे निवेदन मंत्री गिरीश महाजन यांना संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले।